असाल तर तुमचा YouTube चॅनल आहे तो मॉनिटाईज आहे तो होणारच नाही आणि मॉनिटाईज झाला असेल तर तो डिमॉनिटाईज आहे तो नक्की होणार आहे। कारण की बरेचसे जे नवीन युट्यूबर्स असतात म्हणजे नवीन जे क्रिएटर्स आहेत त्यांना माहितीच नसतं की त्यांचा जे मोबाईलमध्ये त्यांच्या YouTube चॅनलवर जो व्हिडिओ अपलोड केलाय जर त्या जीमेल आयडी वरून किंवा तुमच्या मोबाईलमधून जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही सर्वात मोठी ती चूक करता। कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर बरेचसे तुम्ही YouTubeवर व्हिडिओज पाहिले असेल की व्ह्यूज येत नसतील तर तुम्ही तुमचा व्हिडिओ तो सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमधून पहा। हे बेसिक गोष्ट आहे, तुम्ही पाहू शकता, याला काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही। पण तुमचा चॅनल आहे तो मॉनिटाईज जर झाला असेल आणि तुम्ही जर YouTubeवरून तुमचाच व्हिडिओ आहे तो सारखा जर प्ले करून जर पाहत असाल तर तुम्हाला सांगतो तुमचा YouTube चॅनल तो डिमॉनिटाईज होऊ शकतो। पण कशा पद्धतीतून डिमॉनिटाईज सगळं काही डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो इनव्हॅलिड क्लिक याला म्हणतात। म्हणजे इनव्हॅलिड क्लिक म्हणजे काय सगळ्यात पहिले तुम्हाला समजून घ्यायचं आहे। जसं की समजा तुमचा YouTube चॅनल जर मॉनिटाईज झाला असेल आणि जर तुम्ही तुमचा व्हिडिओ तो सारखा जर प्ले करत असाल तर तुम्हाला माहिती सुरुवातीला तुम्हाला ते ऍड लागते आणि सुरुवातीला समजा 1-2 वेळा चुकून जर झालं तर ते नॉर्मल आहे। पण तुम्ही जर सारखं 10-15 वेळा जर असं केलं, जर तुम्हाला जे की सारखं जर तुमच्या ऍड्स लागत असतील आणि तुम्ही अर्निंग वाढवण्यासाठी जर या गोष्टी जर करत असाल आणि तुमच्या जर मनात शंका असेल की बाबा आपण जर व्हिडिओ पाहिल्यानंतर आहे ते आपल्या इकडे डॉलर्स आहे ते साठवू शकतात, असं काही सुद्धा नसतं। त्यावेळेस युट्यूबला लगेच समजतं की हा व्यक्ती आहे तो इनव्हॅलिड क्लिक करत आहे, म्हणजे की त्यांच्या व्हिडिओवर आहे तो व्यक्ती स्वतः आहे तो सारख्या ऍड्स आहेत ते प्ले करत आहे। याच्यामुळे तुमचा चॅनल आहे तो डिमॉनिटाईज होऊ शकतो। यामुळे मी पहिलीच गोष्ट सांगतो, तुमच्या मोबाईलमधील कोणत्याही जीमेल आयडी वरून तुमचा जो चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तो चॅनलचा व्हिडिओ आहे तो लाईव्ह मध्ये कधी सुद्धा तो पाहायचा नाही। दुसरी गोष्ट, जर तुमचा चॅनल डिमॉनिटाईज जर झाला तर नंतर तो मॉनिटाईज होत नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा। याच्यासाठी पहिलीच गोष्ट तुम्हाला एक लक्षात ठेवायची की तुम्हाला जी की आहे तुमचा YouTube चॅनल जो मॉनिटाईज झालेला आहे त्याच्यावरून तुमचा कोणताही व्हिडिओ तो कधी सुद्धा प्ले करायचा नाही। अन्यथा 1-2 वेळा समजा चुकून झालं तरी नॉर्मली गोष्ट आहे, पण जर तुम्ही जर सारखं जर या गोष्टी करायला लागला तर YouTubeला लगेच समजतं आणि YouTube आहे ते स्वतः आहे तुमचा चॅनल आहे तो डिमॉनिटाईज करतो। दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या घरातील दुसरा कोणताही मोबाईल म्हणजे तुमचा मोबाईल सोडून दुसरा कोणताही तुमच्या घरात मोबाईल असेल तर त्याच्यावरून तुम्ही तुमचा YouTube चॅनलचा व्हिडिओ आहे तो पाहू शकता, पण तुमच्या मोबाईलवरून पाहायचा नाही। बरेचशे लोकांच्या मनात डाऊट येतो की ईमेल आयडी चेंज केल्याने काय होतं। दुसरी गोष्ट सांगतो, IP ॲड्रेस ट्रेस होतो आणि लगेच YouTubeला ते समजतं की हा व्यक्ती आहे त्यांच्याच मोबाईलमधून आहे ते सारखा व्हिडिओ पाहत आहे। यामुळे सुद्धा तुमचा YouTube चॅनल आहे तो डिमॉनिटाईज आहे ते केला जाऊ शकतो। त्यानंतर तुम्ही 1 रुपया ते कमवू शकत नाही। जर तुमचा चॅनल आहे तो मॉनिटाईज जर झाला नसेल तर तुम्ही प्ले करू शकता, काही सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। पण महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही अजिबात अशा कोणत्याही गोष्टी करू नका, काही सुद्धा पाहण्याची गरज नाही। ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ तुम्ही एडिट करता त्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी ते बघू शकता। त्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ तो सेव्ह असतो तेथून सुद्धा तुम्ही पाहू शकता, पण तुम्हाला YouTubeवर तुमच्या चॅनलवर जाऊन पाहण्याची काही सुद्धा गरज नाही। जर बघायचं असेल तर तुमचा मोबाईल सोडून दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमधून तुमचा YouTube चॅनल आहे तो तुम्ही पाहू शकता, कोणता व्हिडिओ अपलोड केलाय तो पाहू शकता, सगळ्या गोष्टी ते तुम्ही तेथून करू शकता। पण जर तुमचा चॅनल मॉनिटाईज जर असेल आणि तुम्ही जर ही चूक करत असाल की तुमच्या मोबाईलमधून सारखा तुमचा व्हिडिओ तो प्ले करत असाल तर ही गोष्ट सर्वात मोठी तुम्ही चूक करताय। त्यानंतर YouTube लगेच आहे ती इनव्हॅलिड क्लिक मानतं आणि तुमचा चॅनल आहे तो डिमॉनिटाईज करतं। याच्यासाठी पहिलीच गोष्ट सांगितली, ही एक चूक आहे ती तुम्हाला मागात पडू शकते। यामुळे आतापासून ही चूक आहे ती अजिबात करू नका। जर तुम्ही चूक करत असाल तर मला कमेंट्स मध्ये सांगा। 1-2 वेळा जर तुमचं चुकून क्लिक झालं तर काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही, पण तुम्ही जर सारखं इनव्हॅलिड क्लिक जर करत असाल म्हणजे यात शब्द इनव्हॅलिड क्लिक म्हणजे तुमचा व्हिडिओ तुम्ही सारखा क्लिक करून जर ऍड्स जर पाहत असाल तर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला येऊ शकतो। त्यानंतर तुमचा चॅनल आहे कितीही काही जर केला, कितीही मोठा क्रिएटर असो किंवा YouTubeचा कोणी असो त्याला सुद्धा तो चॅनल आहे तो मॉनिटाईज केला जाऊ शकत नाही आणि तो मॉनिटाईज होत सुद्धा नाही। यामुळे जे की नवीन क्रिएटर्स असतात त्यांना जे की ह्या गोष्टी आहेत ते माहिती नसतात। याच्यामुळे मी पहिलीच गोष्ट सांगतो, YouTubeचा तुमचा कोणताही व्हिडिओ असेल तो कधी सुद्धा तुमच्या मोबाईलमधून ते प्ले करू नये, तो पाहायचा नाही। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या शंका असतील तर भाऊन आपल्या कमेंट्स मध्ये नक्की विचारत जावा, मी त्याचा रिप्लाय तुम्हाला 2 मिनिटाच्या आत आहे तो लगेच सांगेन। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओ मध्ये।